गेल्या काही वर्षापासून रिपब्लिकन काँग्रेस युतीमुळे रिपब्लिकन पक्षाचं नुकसान झालं, अस्तित्व संपुष्टात यायला लागलं आणि एवढे रिपब्लिकन गट तयार झाले ज्याला कोणी ओळखत नाही, ज्याच्या पाठीमागे मतांची बेगमी नाही किंवा ज्याच्या सांगण्यावर मतं मिळतील अशी लोक नाही, अशी कोणी उठतो पक्षाचं रजिस्ट्रेशन करतो, अशा 70-80 संघटना पक्षाच्या नावाने, रिपब्लिकन चळवळीच्या नावाने, बाबासाहेबांच्या नावाने, आंबेडकरी चळवळीच्या नावाने निर्माण झाले. आणि हे सगळे काय करतात? काँग्रेसला पाठिंबा, राष्ट्रवादीला पाठिंबा, बीजेपीला पाठिंबा, शिवसेनेला पाठिंबा. ह्या पाठिंब्याच्या राजकारणाने रिपब्लिकन पक्षाचं, रिपब्लिकन चळवळीचं नुकसान झालेलं आहे. जय भीम. मी भाऊ निर्भवणे, रिपब्लिकन पक्ष परिपचा महाराष्ट्राचा मी अध्यक्ष आहे. आदरणीय उपेंद्रजी शेंडे साहेब रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, माजी आमदार आहेत. रिपब्लिकन आणि आंबेडकरी जनतेला, बंधू भगिनींना आमची नम्र विनंती आहे. गेल्या बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या, संकल्पना मांडलेल्या रिपब्लिकन पक्षाच्या संदर्भात गेल्या काही दिवसातली जर परिस्थिती पाहिली तर ती रिपब्लिकन पक्षाच्या अस्तित्वाला एक धोका निर्माण झालेला आहे. बाबासाहेबांनी संकल्पना मांडलेला हा पक्ष, याचे संस्थापक सरचिटणीस बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे, ज्यांना बाबासाहेबांनी आपला मानसपुत्र मानलं. बाबासाहेबांच्या पश्चात त्यांनी आयुष्याच्या अखेरपर्यंत बाबासाहेबांनी त्यांच्यावर जो विश्वास टाकला त्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ दिला नाही. विदर्भाच्या आणि महाराष्ट्राच्या व्यतिरिक्त इतर राज्यांमध्ये बॅरिस्टर साहेबांनी आपला पक्ष मोठ्या ताकदीने उभा केला. 1977 साली रिपब्लिकन पक्षाचे 2 खासदार आणि महाराष्ट्रामध्ये 3 आमदार. महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा पुलोचा जो प्रयोग झाला आणि पवार साहेब जे मुख्यमंत्री झाले त्या बिगर काँग्रेस सरकारला पाठिंबा देण्यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या त्यावेळेच्या 3 आमदारांचा उपयोग झाला आहे. नव्हे तर पवार साहेबांना मुख्यमंत्री करण्यामध्ये बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांची खूप मोठी भूमिका आहे. 80ला सुद्धा रिपब्लिकन पक्षाचे आमदार निवडून आले. रिपब्लिकन पक्ष पहिल्यांदा फोडला तो काँग्रेसने, तो गवई साहेबांनी रिपब्लिकन पक्ष फोडला आणि त्याच्यानंतर 1990 साली झालेलं रिपब्लिकन ऐक्य काँग्रेसने रामदास आठवलेंच्या माध्यमातून फोडले. आज सगळे काँग्रेस किंवा इतर पक्षाची जी लोक आहेत, शिवसेना फुटली, राष्ट्रवादी फुटली म्हणून बीजेपीला आणि सगळ्या फुटलेल्या लोकांना गद्दार म्हणतात. आमच्या चळवळीने ही भूमिका कधीच घेतली नाही. आम्ही ह्या सगळ्या गद्दारांना डोक्यावर घेऊन नाचलो आणि हेच आपले खरे नेते आहेत असं आम्ही मिळवत राहिलो. त्यामुळे खरा रिपब्लिकन कोण हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. बॅरिस्टर साहेबांच्या काळामध्ये दत्ता कट्टी साहेब होते कर्नाटकामध्ये, ते खासदार होते. बॅरिस्टर साहेबांच्या नंतर ते पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. त्यांच्यानंतर राष्ट्रीय अध्यक्ष राहिलेल्या जे ईश्वरीबाई या आंध्रमध्ये होत्या, विधानसभेमध्ये विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्या होत्या. मध्य प्रदेशामध्ये कचूरलाल जैन आमदार होते. नंतर 77ला ते खासदार झाले. ते जैन समाजाचे होते. ते खासदार झाल्यानंतर त्यांच्या जागेवर मध्य प्रदेशामध्ये लोधी समाजाचे दोमनसिंग नागपुरी हे 4 वेळा आमदार राहिले. नागपूर महापालिकेमध्ये सातत्याने रिपब्लिकन पक्षाचे नगरसेवक निवडून येत होते. 4 महापौर रिपब्लिकन पक्षाने दिलेले आहेत. सातत्याने रिपब्लिकन पक्षाची जी मतं आहेत ही लोकसभेला लाखाच्या पुढे असायची. बॅरिस्टर साहेब 77ला आणि 80ला दोन्ही वेळेला लोकसभेला त्यांचा पराभव झाला, परंतु अतिशय कमी फरकाने पराभव झाला. परंतु कायम ते लढत होते आणि म्हणून रिपब्लिकन पक्षाचं अस्तित्व होतं. 90च्या रिपब्लिकन ऐक्यानंतर आणि 4 खासदार रिपब्लिकन काँग्रेस युतीतून निवडून आल्यानंतर आपल्या लोकांना रिपब्लिकन पक्षपेक्षा काँग्रेस जवळचा वाटायला लागला आणि लोक काँग्रेसच्या बाजूला जायला लागले. ज्या वेळेला उपेंद्र शेंडे साहेब 90ला निवडून आले, आठवलेंनी ऐक्य फोडलेलं होतं, ते काँग्रेस सोबत नव्हते, स्वतःच्या ताकदीवर खुरीप म्हणून निवडून आले. पवार साहेबांनी त्यांना मंत्रिपदाची ऑफर दिली, परंतु त्यांनी नम्रपणे सांगितलं की आम्ही काँग्रेसच्या विरोधात आहोत.
ही भूमिका आहे, ही निष्ठा आहे, हा प्रामाणिकपणा आहे, हा त्याग आहे, हा आमच्या कार्यकर्त्यांमध्ये. डायरेक्टर साहेब, श्यामबाबू, गिरीशबाबू, कट्टी साहेब, ईश्वरीबाई, ही त्यागाची परंपरा आहे. ती परंपरा घेऊन माजी आमदार उपेंद्र शेंडे साहेब जे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत ते पक्षाची वाटचाल करत आहेत. गेल्या काही वर्षापासून रिपब्लिकन काँग्रेस युतीमुळे रिपब्लिकन पक्षाचं नुकसान झालं, अस्तित्व संपुष्टात यायला लागलं आणि एवढे रिपब्लिकन गट तयार झाले ज्याला कोणी ओळखत नाही, ज्याच्या पाठीमागे मतांची बेगमी नाही किंवा ज्याच्या सांगण्यावर मतं मिळतील अशी लोक नाही. अशी कोणी उठतो, पक्षाचं रजिस्ट्रेशन करतो, अशा 70-80 संघटना पक्षाच्या नावाने, रिपब्लिकन चळवळीच्या नावाने, बाबासाहेबांच्या नावाने, आंबेडकरी चळवळीच्या नावाने निर्माण झाले. आणि हे सगळे काय करतात? काँग्रेसला पाठिंबा, राष्ट्रवादीला पाठिंबा, बीजेपीला पाठिंबा, शिवसेनेला पाठिंबा. ह्या पाठिंब्याच्या राजकारणाने रिपब्लिकन पक्षाचं, रिपब्लिकन चळवळीचं नुकसान झालेलं आहे. आता लोकसभेला जर साहेब तुम्ही म्हणता, लोकसभेला जर तुम्ही महाविकास आघाडी सोबत होते तर विधानसभेला का आपण बदलवलं? लोकसभेला ही चर्चा होती का बीजेपीचा हा नारा होता 400 पारचा. जर 400 पेक्षा जास्त जागा आल्या असत्या तर निश्चित संविधानात धोका निर्माण झाला असता. आणि हा धोका ओळखून आम्ही सगळ्यांनी हा चर्चा केली. पक्षाच्या कार्यकारिणीमध्ये जवळजवळ 3 ते 4 बैठकांच्या मध्ये चर्चा झाल्यानंतर आम्ही महाविकास आघाडी, इंडिया आघाडीला पाठिंबा दिला. परंतु इंडिया आघाडी, महाविकास आघाडीची जी लोक आहेत, काँग्रेस असेल, पवारांचे राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना असेल, उद्धव बाळासाहेब ठाकरे, ह्या लोकांना आम्ही त्यावेळेला मदत जरूर केली. परंतु आता विधानसभेच्या वेळेला आम्हाला आमचा वाटा, म्हणजे आमचा आमदार होऊच नाही, तो वाटा देण्याची त्यांची तयारी नाही. आम्ही त्यांना बोललो की तुम्हाला आम्ही मदत केली, आता तुम्ही आम्हाला आमदारकीची तिकीट द्या, आमच्या उमेदवाराला आमदार म्हणून निवडून आणा. परंतु रिपब्लिकन पक्षाचा आमदार विधानसभेत जावा असा महाविकास आघाडीलाही वाटत नाही, महायुतीलाही वाटत नाही, कोणाला प्रस्थापित पक्षाच्या कुठल्याही नेत्याला ही भूमिका मान्य नाही. आणि म्हणून त्यांना असं वाटतं की यांनी पाठिंब्याचं पत्र द्यावं, आमच्या सोबत यावं. आणि ह्या पाठिंब्याच्या भूमिकेमुळे रिपब्लिकन पक्षाचं अस्तित्व संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. आणि म्हणून आम्ही अगदी शेवटच्या क्षणी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेबरोबर चर्चा झाल्या. महाविकास आघाडीची जी लोक आहेत, काँग्रेस असेल, पवारांचे राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना असेल, उद्धव बाळासाहेब ठाकरे, ह्या लोकांना आम्ही त्यावेळेला मदत जरूर केली. परंतु आता विधानसभेच्या वेळेला आम्हाला आमचा वाटा, म्हणजे आमचा आमदार होऊच नाही, तो वाटा देण्याची त्यांची तयारी नाही. आम्ही त्यांना बोललो की तुम्हाला आम्ही मदत केली, आता तुम्ही आम्हाला आमदारकीची तिकीट द्या, आमच्या उमेदवाराला आमदार म्हणून निवडून आणा. परंतु रिपब्लिकन पक्षाचा आमदार विधानसभेत जावा असा महाविकास आघाडीलाही वाटत नाही, महायुतीलाही वाटत नाही, कोणाला प्रस्थापित पक्षाच्या कुठल्याही नेत्याला ही भूमिका मान्य नाही. आणि म्हणून त्यांना असं वाटतं की यांनी पाठिंब्याचं पत्र द्यावं, आमच्या सोबत यावं. आणि ह्या पाठिंब्याच्या भूमिकेमुळे रिपब्लिकन पक्षाचं अस्तित्व संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. आणि म्हणून आम्ही अगदी शेवटच्या क्षणी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेबरोबर चर्चा झाल्यानंतरही ती चर्चा आम्हाला जर योग्य वाटली नाही, त्याच्यामुळे आम्ही त्या चर्चेतून बाजूला झालो. आणि 27 तारखेला नागपूरमध्ये बैठक घेऊन आम्ही अर्ज वाटप केले. 27 तारखेला एबी फॉर्म दिल्यानंतर 29 तारखेपर्यंत आमच्या 12-13 लोकांनी अर्ज भरले. परंतु काही लोकांचे स्क्रुटनीमध्ये, छाननीमध्ये बाद झाले. आज रोजी आमचे 8 उमेदवार रिंगणामध्ये आहेत. आम्ही कोणाला नुकसान व्हावं, कोणाला फायदा व्हावा हा हेतू न ठेवता फक्त रिपब्लिकन पक्षाचं अस्तित्व आमच्या दृष्टीने महत्वाचं आहे. आणि म्हणून आम्ही ब्रह्मपुरीमध्ये वडेट्टीवारांच्या विरोधात उमेदवार दिला. प्रशांत डांगे आमचा उमेदवार आहे. उत्तर नागपूरमध्ये जे निळी टोपी घालतात परंतु आयुष्यभर ज्यांनी काँग्रेसशी काम केलं ते असं भासवतात निळी टोपी घालून की मी आंबेडकरवादी आहे, परंतु हे गांधीवादी आहेत, हे काँग्रेसी आहेत. यांच्या डोक्यामध्ये आंबेडकरवाद नाही आहे. परंतु आमच्या उत्तर नागपूरच्या जनतेला फसवण्याचं काम ज्या नितीन राऊतांनी केलं, आज 25 वर्ष झाले नागपूरमध्ये सातत्याने ही मंडळी सत्तेवर आहेत. आता तुम्हाला एक विषय सांगतो की गेल्या 2021 मध्ये अजितदादांनी पदोन्नतीच्या आरक्षणाच्या विरोधामध्ये एक GR काढला, परिपत्रक काढलं, शासन निर्णय काढला. त्याच्या विरोधात काँग्रेसवाल्यांनी खूप मोठा गदारोळ केला, ऑनलाईन बैठक घेतली. त्या बैठकीमध्ये अजितदादांनी जर हे परिपत्रक मागे घेतलं नाही तर सरकारमधून बाहेर पडायची भूमिका प्रणितीताई शिंदेंनी घेतली.
काही दिवसांनी त्यांना अनुसूचित जाती कल्याण समितीचा अध्यक्षपद कॅबिनेट दर्जा मिळाला, आवाज बंद. वर्षभरानंतर सरकारच बदललं. यांच्या भूमिका फक्त यांच्या स्वतःच्या अस्तित्वाच्या आहे. मग आता यांच्या अस्तित्वासाठी आपण लढायचं का? आता जे लोक खासदार झाले त्यांच्या बायकोला, त्यांच्या मुलाला, आता काळेच्या बायकोला तिकीट आहे वर्ध्यामध्ये आर्मीला, इकडे अनिल देशमुखाच्या मुलाला तिकीट आहे. म्हणजे कार्यकर्त्यांच्या जगवण्याचा विषय नाही, लोकशाही जगवण्याचा विषय नाही, संविधान जगवण्याचा विषय नाही. यांचा विषय काय आहे? यांची घराणेशाही जपली पाहिजे, यांच्या पोलाबाळांची, यांच्या बायकोची, यांच्या घरातल्या लोकांची काळजी यांना पडलेली आहे. आणि म्हणून आम्ही ठरवलं रिपब्लिकन पक्षाचं अस्तित्व महत्वाचं आहे, यांची घराणेशाही आम्हाला नको आहे. आणि म्हणून आम्ही यावेळेला 8 लोक दिलेले आहेत, 8 उमेदवार दिले. अगदी शेवटच्या क्षणी आम्ही केल्यामुळे 8च आहे. जर आम्ही अगोदर केलं असतं तर आमचे 25-30 लोक सहज आम्ही करू शकलो. आमची आंबेडकरी जनतेला, बंधू भगिनींना विनंती आहे की रिपब्लिकन पक्षाचं अस्तित्व टिकावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर रिपब्लिकन पक्ष खरीप राष्ट्रीय नेते माजी आमदार उपेंद्र शेंडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही 8 उमेदवार दिलेले आहेत. आता मी मगाशीच सांगितलं की वडेट्टीवारांच्या विरुद्ध प्रशांत डांगे ब्रह्मपुरीमध्ये आहेत, उत्तर नागपूरमध्ये नितीन राऊतांच्या विरुद्ध चंद्रकांत रामटेके आहे, काटोलमध्ये सलील देशमुखांच्या विरोधात नितीन बागडे आहे, तिवशामध्ये यशोमती ठाकूरांच्या विरोधात संदेश मेश्राम आहे, किनवटमध्ये आणि उत्तर नागपूरमध्ये प्राध्यापक अशोक ढोले आहेत, संभाजीनगर पश्चिम मध्ये संजीव कुमार इखारे आहे आणि मुंबईमध्ये छत्रपती शिवाजीनगर मानकुद मध्ये मोहम्मद हुसेन शेख. हे आमचे 8 उमेदवार आहेत. आम्ही सर्व समाज घटकांना घेऊन चाललेलो आहोत. बाबासाहेबांची भूमिका सर्वांना सोबत घेऊन जाण्याची होती. या देशातल्या प्रत्येक नागरिकाला आज जो अधिकार आहे भारतीय संविधानाच्या मुळे बाबासाहेबांनी जे अधिकार दिले, शिक्षणाचा असेल, नोकरीचा असेल, उद्योग व्यापाराचा असेल, तुमचा बोलण्याचा लिहिण्याचा अधिकार आहे, तुम्हाला विरोध करण्याचा अधिकार, हे अधिकार संपुष्टात येऊ नये म्हणून लोकसभेला आम्ही जरूर यांना पाठिंबा दिला. परंतु संविधानाच्या ऐवजी हे जर यांची घराणेशाही, लोकशाहीच्या ऐवजी यांचं स्वतःचं कुटुंब वाचवण्याचा प्रयत्न करत असतील तर आमच्या दृष्टीने रिपब्लिकन पक्षाचं अस्तित्व महत्वाचं आहे. ज्या ज्या आंबेडकरवादी जनतेला असं वाटतं की रिपब्लिकन पक्ष टिकला पाहिजे, तो वाढला पाहिजे, तो मोठा झाला पाहिजे, त्या सगळ्या आंबेडकरी जनतेला, बंधू भगिनींना आमची नम्रतेची विनंती आहे की आम्ही 8च लोक उभे केले. हा आमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे म्हणून आम्ही उभे केले. आम्ही आपल्या सगळ्यांना विनंती करतो की तन मन धनाने तुम्ही बीएसपीला काय केलं, नोट बी दो वोट बी दो, रिपब्लिकन चळवळीला द्या ना. रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांना तुम्ही तुमची 100, 200, 500 तुमच्या ऐपतीप्रमाणे मदत करा. आमच्या उमेदवाराकडे पैसे नाहीत. अगदी 25, 30, 40, 50 हजार रुपये खर्च करून आमचा उमेदवार पत्रक घेऊन गल्लोगल्ली फिरून राहिला, झेंडे बॅनर घेऊन फिरून राहिला. त्या उमेदवाराला सो खुशीने तुम्ही तुमच्या खिशातून दान पण द्या आणि येणाऱ्या 20 तारखेला तुमचं मतदानही द्या. रिपब्लिकन पक्षाची मतं ही आज आपल्याला मोजण्याची गरज आहे, कारण रिपब्लिकन पक्षाचं अस्तित्व याच्यावर अवलंबून आहे. आणि म्हणून माझी पुन्हा सगळ्या आंबेडकरवादी जनतेला, ज्याला ज्याला रिपब्लिकन पक्ष टिकावा, वाढावा, मोठा व्हावा असं वाटतंय, त्या सगळ्या आंबेडकरी जनतेला, माता भगिनींना, बंधूंना माझी विनंती आहे की येणाऱ्या 20 तारखेला महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्ष खरीपणे जे 8 उमेदवार दिले, ह्या 8 उमेदवारांना आपलं भरघोस मतदान करा आणि त्यांना आर्थिक मदतही करा. एवढीच कळकळीची विनंती या निमित्ताने आपल्याला करतो. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र, जय भारत.